श्री स्वामी समर्थांच्या अनुभवांचे व्हिडिओज या चॅनलवरती वारंवार येत होते, पण मध्ये थोडासा गॅप पडला. यूट्यूबच्या काही प्रॉब्लेम्समुळं आम्ही व्हिडिओ बनवू शकत नव्हतो. पण ज्यांनी ज्यांनी आमच्यापर्यंत अनुभव पोहोचवला आहे, त्यांचा व्हिडिओ अजून आलेला नाही आहे. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, की स्वामीचरणी आपण हीच प्रार्थना केली होती, की हे चॅनल व्यवस्थित सुरू व्हावं आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. त्यामुळे तुमचे जे अनुभव पेंडिंग्स आहेत, ते सगळे अनुभव आता व्हिडिओच्या माध्यमातून रेग्युलरली येतील. तुमच्याकडे देखील असे अनेक अनुभव असतील जे की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकत असाल, तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करा. एक Google फॉर्म ओपन होईल आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा अनुभव टाईप करून आम्हाला पाठवू शकता आणि जेणेकरून तो अनुभव आम्ही अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. आजचा अनुभव जो आहे तो खरंच मनापासून मी वाचला आणि मनापासून मला खरंच खूप छान वाटला. आजकाल मुलांच्यामध्ये मोबाईल यूजमुळं किंवा रील्स बघण्यामुळं किंवा बाकीच्या सवयींमुळं अभ्यास करणं खूप जास्त मागे राहिले किंवा आत्ताच्या शिक्षण पद्धती असतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टींचा प्रभाव हा आपल्या लहान मुलांच्या डोक्यावरती नक्कीच झाला आहे आणि त्या परिणामामुळं इतके घातक परिणाम व्हायला लागलेत की त्यांचं मन अजिबात एकाग्र होत नाही किंवा अजिबात ते एका ठिकाणी शांत बसत नाहीत. असाच एक स्वामींचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थांची प्रचिती यांच्या आयुष्यामध्ये कशी झाली, यांच्या मुलाच्या आयुष्यामध्ये कशी झाली, हे आपण आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अनुभव देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आजचा अनुभव मी वाचायला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ. माझं नाव सरिता काळे आहे. ही माझी गोष्ट नाही, तर त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ही गोष्ट माझ्या मुलाची आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते, की श्री स्वामी समर्थांच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे त्यांची कृपादृष्टी कशा पद्धतीने घडते, हे माझ्या स्टोरीतून तुम्हा सगळ्यांना कळेल. माझा मुलगा लहानपणापासूनच खूप चंचल होता. इतर मुलं शांतपणे पुस्तक घेऊन अभ्यासाला बसायची, पण माझ्या मुलाला 2 मिनिटसुद्धा एका जागेवर बसणे कठीण झालं होतं. वारंवार मोबाईल बघणं, रील्स बघणं, यूट्यूबवर व्हिडिओज बघत बसणं, या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त घाणेरडा परिणाम होत होता. मी त्याला कितीही समजावून सांगितलं, तरी तो अभ्यास करायचा नाही. मी त्याला कायम सांगायचे, "अरे बाळा, थोडा अभ्यास कर, पुढे तुलाच उपयोग पडणार आहे." पण तो माझ्याकडे बघायचाच नाही. कधी-कधी म्हणायचा, "आई, माझं मनच लागत नाही गं अभ्यासात." सुरुवातीला मला वाटलं, वय आहे, हळू सुधारेल. पण दिवस गेले, महिने गेले आणि परिस्थिती आणखीच खराब होत चालली होती. शाळेतून रोज तक्रारी यायला लागल्या. "तुमचा मुलगा वर्गात लक्ष देत नाही बरं का. याचं पुढं काय होणार आहे थोडं अवघड वाटतंय. याची गृहपाठाची वही तर पूर्ण अजिबातच नसते. हा अभ्यासात सगळ्यात मागे पडायला लागला आहे." अशा तक्रारी वारंवार यायला लागल्या आणि परीक्षा आली की त्याचे मार्क पाहून आमच्याच पायाखालची जमीनच हलायची. कधी-कधी इतके कमी मार्क मिळायचे की त्याच्यापेक्षा मलाच दुःख व्हायचं. आजूबाजूची मुलं पुढं जात होती आणि माझा मुलगा मात्र मागेच जात होता. नातेवाईकही टोमणे मारायला सुरुवात केले. "याला अभ्यासाची सवय तू लावली नाहीस. हा असेच मागे राहणार. याचं पुढं काय होणारच नाही." माझा नवरा मात्र या गोष्टीवरून खूप चिडायचा. कधी-कधी त्याला ओरडायचा, तर बऱ्याचदा बेदम मारायचा देखील आणि सगळा दोष माझ्यावर द्यायचा, की "तूच लाड केली आहेस, तुझ्याचमुळे हे झालं आहे." पण त्याचा काहीही फायदा व्हायचा नाही. उलटं माझा मुलगा अजून खचायचा. त्याचा आत्मविश्वास आणखी कमी व्हायचा. एक दिवस परीक्षेचा निकाल आला आणि त्याचे मार्क पुन्हा कमी पडले. मी त्या दिवशी घरी शांतपणे बसले होते. मला अचानक कळालं, की तो घरी आलाय आणि एका कोपऱ्यात शांतपणे बसलाय. मी त्याच्याकडे पाहिलं. मला वाटलं, की तो परत मोबाईल मागणार आहे. पण त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, "काय झालं रे?" तो काही बोलला नाही. थोड्या वेळाने फक्त एवढंच म्हटला, "आई, मी बाकीच्या मुलांसारखा हुशार कधीच होऊ शकत नाही का?" हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याला मिठी मारली आणि म्हणाले, "असं काहीच नाही आहे. तू हुशार आहेस, पण फक्त तुझं मन शांत नाही आहे. तू ते प्रयत्न कर, नक्कीच तू पुढे जाशील." पण मनातून मी पूर्णपणे खचले होते. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी खूप जास्त विचार करायला लागले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते. मी तिला सगळं सांगितलं. ती शांतपणे मला म्हटली, "तू एकदा श्री स्वामी समर्थांच्या मठात का जात नाहीस? मुलालाही सोबत घेऊन जा. हे बघ, स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी काही चमत्कार करतील असं मी म्हणत नाहीये, पण तुझ्या मुलाला एकाग्र चित्तेने अभ्यास करायला नक्की मदत होईल. त्याचं मन नक्की शांत होईल." मला श्री स्वामी समर्थांबद्दल आधीच श्रद्धा होती.
पण मी कधी माझ्या मुलासाठी अशा पद्धतीने प्रार्थना केली नव्हती. त्या दिवशी मी संध्याकाळी मुलाला घेऊन मठात गेले. मुलगा नेहमीप्रमाणे चंचल होता. तो कधी इकडे पाहायचा, कधी तिकडे पाहायचा, कधी इकडे जायचा प्रयत्न करायचा, कधी तिकडे जायचा प्रयत्न करायचा. मी स्वामींच्या चरणासमोर बसले. मुलालाही जवळ बसवलं आणि मोठ्याने म्हटलं, स्वामी, मला काहीही नको. माझ्या मुलाचं आयुष्य नीट करा. माझ्या मनातील अस्वस्थता दूर करा आणि त्याला अभ्यास करायला मार्गदर्शन करा. त्या दिवशी मी त्याला फक्त एक गोष्ट सांगितली, रोज माझ्यासोबत स्वामींचं नाव घेशील का? तो म्हणला, हो आई, घेईन. आम्ही घरी परत आलो. पुढच्या दिवसापासून आम्ही एक छोटासा नियम केला. अभ्यास करण्याआधी संध्याकाळी श्री स्वामी समर्थांचं नामजप करायचं आणि एकाग्र चित्तेने मन शांत करायचं. सुरुवातीला 1 मिनिट झाल्यानंतर त्याचं मन परत चंचल व्हायला लागलं. पण नंतर नंतर 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. नंतर हळूहळू पुस्तकासमोर बसायची सवय लागायला लागली. कारण याआधी अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला होता, पण असं कधीच झालं नव्हतं. एक दिवस अचानक माझा मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई, मला आजचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. तू मला डिस्टर्ब करू नकोस. मी अक्षरशः त्याच्याकडे पाहतच राहिले. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. हा तोच मुलगा होता का, जो 5 मिनिट सुद्धा पुस्तक घेऊन बसू शकत नव्हता. मी काहीही बोलले तरी त्याच्यावरती कधीच त्याचा परिणाम व्हायचा नाही. पण मनात म्हटलं की खरंच श्री स्वामी समर्थांनी माझ्या मुलाचं मन शांत केलं. श्री स्वामी समर्थ. हळूहळू त्याच्या अभ्यासात फरक पडायला लागला. तो स्वतःहून गृहपाठाच्या वह्या पूर्ण करायला लागला. शाळेतही सॉरी शाळेतले शिक्षक देखील त्याच्या तक्रारी करायचं बंद केले. मला उलट शाळेतले शिक्षक म्हणायचे की तुमच्या मुलामध्ये असा काय वेगळा बदल घडलाय? त्याला काही औषधं सुरू केलेत का? तो खरंच अभ्यासातही खूप चांगला झालाय. तो मस्ती देखील करायचं बंद केलं आहे. हे ऐकून मी खरंच खूप जास्त मनाने तृप्त झाले. तुमच्या मुलात खूप जास्त बदल झाला आहे आणि बाकीची मुलं त्याच्याकडे बघून त्याचा आदर्श घ्यायला लागली आहेत. त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी शिक्षकांसमोर काहीच बोलू शकले नाही, पण मनातल्या मनात म्हटलं, श्री स्वामी समर्थ. मी खोटं नाही बोलणार. माझ्या मुलाचा शाळेत 1 नंबर जरी येत नसला तरी तो अभ्यासात खूप जास्त हुशार झाला आहे. स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की त्याचं पुढचं आयुष्य देखील असंच व्यवस्थित आणि सुखाने जावो. श्री स्वामी समर्थ. सरिताताई, अशीच एक कथा या आधीही आपल्याकडे आली होती. त्यांचं नाव मला आता आठवत नाही आहे. पण अशीच एक कथा होती ज्याच्यामध्ये त्यांच्या मुलाचा देखील अभ्यास होत नव्हता आणि त्यांनी देखील मन शांत करण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊनच प्रार्थना केली होती आणि मन एकाग्र करण्यासाठी प्रयत्न केला होता. मंडळी, मी कायम व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की मी तुमचे अनुभव जे तुम्ही मला पाठवताय त्याला फक्त थोडंसं ड्रॅमॅटिकपणे गोष्टी बदलून मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. सरिताताईंची स्टोरी जी होती ती एकदम शॉर्ट होती. त्याला थोडंसं मी ड्रॅमॅटिकली बनवलं. पण हे सगळं करताना मला एक गोष्ट एवढी भारी वाटते, तुम्हाला देखील सांगू वाटतं, की याच्यामध्ये थोतांडपणा किंवा खोटेपणा किंवा असं बुवाबाजी असं काहीच नसतं. या सिंपल आजच्या स्टोरीमध्ये देखील मन शांत करण्यासाठी, आणि मी असं का म्हणतोय किंवा सरिताताई असं का म्हटल्या, तुम्ही एकदा जवळपासच्या स्वामी समर्थांच्या मठात जाऊन बघा. तिथं तुम्हाला काय असं दिव्य चमत्कार वगैरे दिसेल नाही दिसेल हा तुमचा प्रश्न आहे, पण तुमचं मन नक्की शांत होईल. कारण ते जे एन्व्हायरमेंट असतं, ते जे पूर्ण वातावरण असतं, ते वातावरणामधली पॉझिटिव्हिटी असते, त्याच्यावरून ऑटोमॅटिक तुमचं मन शांत होतं. आणि याचा अनुभव तुम्हाला जर खरंच करायचा असेल तर नक्की तुमच्या जवळपासच्या मठात जाऊन तुम्ही अनुभव करू शकता. बाकी तुमचे जे अनुभव असतात ते आम्ही ॲज इट इज सांगायचा प्रयत्न करतो. पण आजचा जो अनुभव होता हे माझं सांगणं कर्तव्य आहे की तो अनुभव खूपच छोटा होता. त्यांनी मेन गोष्टी दिल्या होत्या, त्याला मी थोडंसं ड्रॅमॅटिक तुम्हाला बनवून सांगण्याचा प्रयत्न केला. पण बाकीचे जे अनुभव असतात ते ॲज इट इज मोठे मोठे निबंधसारखे तुमच्याकडून आमच्याकडे येतात. आम्ही फक्त वाचायचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा. गुगल फॉर्म ओपन होईल आणि श्री स्वामी समर्थांची प्रचिती तुमच्या आयुष्यामध्ये कशी झाली ते आमच्यापर्यंत पोहोचवा. जेणेकरून सध्या प्रॉब्लेममध्ये जी लोकं अडकलेत त्यांच्यासमोर जेव्हा हा व्हिडिओ येईल, ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर त्यांना मनाला एक शांती मिळेल की बाबा आपल्यासारखे भरपूर लोक आहेत जे प्रॉब्लेम्समध्ये अडकलेत आणि ते किती छान पद्धतीने त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडतात. त्यामुळे नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. नवीन असाल सबस्क्राईब करा विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.